गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या ठळक घडामोडींनी। मुंबईतील विलेपार्ले येथील संत निरंकारी मंडळाच्या भवनमध्ये ब्लड बँकेचे उद्घाटन करण्यात आले। स्वतः निरंकारी बाबा हरदेव सिंगजी महाराज यांनी या ब्लड बँकचे उद्घाटन केले। निरंकारी मिशन मागील काही वर्षांपासून आध्यात्मिक जनजागृती सोबत सामाजिक हितासाठी देखील काम करत असताना दिसत आहे। मग ते रक्तदान शिबिर असो, स्वच्छता अभियान असो किंवा जगात कुठेही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्याचे काम करत आहे। निरंकारी मिशनला रक्तदान शिबिरासाठी जगभरातून सन्मानित करण्यात आले आहे। मुंबईमधील भवन येथे ब्लड बँक निरंकारी मिशनची पहिली ब्लड बँक आहे। निरंकारी बाबांनी सांगितले आहे की मिशनसाठी हा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे। मिशनद्वारे पहिला ब्लड बँक समाजहितासाठी सुरू करण्यात आले। जनमानसाला याचा सरळ फायदा होणार आहे। हायटेक टेक्निकल मशीन सुसज्जित ही ब्लड बँक निरंकारी मिशनची ओळख बनणार आहे। काफ़ी अरसे से मिशन के द्वारा ब्लड डोनेशन कैंप्स ऑर्गेनाइज किए जा रहे हैं। हिंदुस्तान में तकरीबन हर प्रांत में साल में कई दफ़ा कई स्थानों पे कैंप्स लगते हैं। शुरू हमने कुछ बरस अप्रैल के महीने में ही ब्लड डोनेशन ऑर्गेनाइज किए थे, लेकिन ग्रेजुअली रिक्वायरमेंट्स जो होती चली गई और हमें इंडिकेशन मिली कि अपार्ट फ्रॉम अप्रैल भी और महीनों में भी जब ज़्यादा ज़रूरत होती है उस वक़्त भी ऐसे कैंप्स ऑर्गेनाइज हों, तो फॉर दैट मैटर उसी हिसाब से साल भर में डिस्ट्रीब्यूटेड टाइम लैब्स के साथ ये ऑर्गेनाइज हुए और थाउजेंड्स ऑफ डेडिकेटेड जो हमारे मिशनरी स्पिरिट वाले भक्त हैं उनकी पार्टिसिपेशन बड़ी एनकरेजिंग रही। मुंबईहून अमृत शर्मा, गर्जा महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईतील खारघरमध्ये आयोजित महाराष्ट्राचे 49वे वार्षिक निरंकारी संत समागमच्या स्थानी मिशनद्वारे आयोजित सामूहिक विवाह समारंभामध्ये 145 जोडी विवाह बंधनात बांधले गेले। या समारंभामध्ये अध्यक्षता सद्गुरू बाबा हरदेव सिंगजी महाराज यांनी केले। या विवाह समारंभात नवरा नवरीचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच अतिरिक्त मिशनचे हजारो श्रद्धाळू भक्तही उपस्थित होते। यामध्ये अधिकाधिक जोडी ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणाहून होती, तर काही जोडी उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ आणि राजस्थान येथून आले होते। पण तरी सुद्धा त्यांनी या विधीला निवडलं। मुला मुलींचे शिक्षण इयत्ता 7वी पासून BA, BCom, BBA, BE, BEd, MA, MCom, MSc, डॉक्टर, वकील, MBA तसेच PhD पद प्राप्त झालेले होते। निरंकारी विवाह साधारण आणि साजेसे साजरा करून या जोडींनी आनंद जाहीर केला आहे। मुंबईहून अमृत शर्मा, गर्जा महाराष्ट्र न्यूज। बातमी आहे गडचिरोली येथून। गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 22 किलोमीटर अंतरावर पोचपल्ली गावालगत असलेल्या गोदावरी नदीवर मेडीगट्टा काळेश्वर धरणाच्या बांधकामासाठी तेलंगणाला राष्ट्र समितीचे मुख्यमंत्री KCR यांनी लघु पाटबंधारे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सिंचन विभागाच्या अधीक्षक अधिकाऱ्यांना सर्वेक्षणासाठी निर्देश दिले होते। यामुळे पावसाळ्यात तालुक्यातील 22 ते 23 गावांना पुराचा फटका बसणार आहे। त्यामुळे सदर सर्वेक्षण आणि धरण बांधकाम बंद करण्यासाठी 27 जानेवारी रोजी किसान आघाडीचे अध्यक्ष मधुसूदन आरवेल्ली यांच्या नेतृत्वात तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांविरोधात घोषणाबाजी देत तहसील कार्यालयावर धडक दिली आहे। मेडीगट्टा कालेश्वर धरण बांधकामामुळे तालुक्यातील 22 ते 23 गावांना फटका बसणार आहे। यामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे। त्यामुळे मेडीगट्टा धरण विरोधी संघटनेचे किसान आघाडी अध्यक्ष मधुसूदन आरवेल्ली यांच्या नेतृत्वात सिरोंचा येथील शेतकरी भवन ते तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी तालुका परिसरातील हजारो शेतकरी तसेच सर्व पक्षनेते सहभागी झाले होते। सदर धरणामुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली जाणार असून यावेळी शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे। त्यामुळे या धरणाच्या सर्वेक्षणाला तसेच बांधकामासाठी शेतकरी बांधवांचा विरोध असल्याचंही यावेळी आरवेल्लींनी म्हटलं आहे।
यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले। यावेळी तालुका परिसरातील हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। ग्रामसभा आणि वाद हे जणू समीकरण आहे, मात्र परभणीत एका ग्रामसभेत वादाचे टोक कटले। ग्रामसभा भरली असतानाच गोळीबाराची थरारक घटना येथे घडली। ग्रामसभा सुरू असतानाच मनरेगाच्या कामाबद्दल विचारणा केल्याने सदस्यावर गोळीबार करण्यात आला आहे। या गोळीबारात दोघे जण जखमी झाले आहेत। धक्कादायक म्हणजे उपसरपंच महिलेच्या पतीनेच हा गोळीबार केलाय। 26 जानेवारी निमित्त परभणी तालुक्यातील साबळे भोगाव येथे ग्रामसभा भरली होती। यावेळी मनरेगाच्या कामावरून वादावादी सुरू झाली। मनरेगाच्या कामाबद्दल विचारणा केल्याने उपसरपंच आशामती राऊत यांचा पती मनोज राऊत याने हवेत 3 गोळ्या झाडल्या। राऊत यांनी झाडलेल्या गोळीत कोणाला लागली नाही, मात्र गोळी चाटून गेल्याने दोघे जण जखमी झाले। या गोळीबारानंतर गावात तणावाचं वातावरण आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे, तर जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। परभणीहून रवींद्र देशमुख, गरजा महाराष्ट्र न्यूज। सन 2015 साठी तमाशा या कला क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सांस्कृतिक पुरस्काराकरिता पाथर्डी तालुक्यातील तमाशा कलावंत हिरामन बडे यांची निवड झाल्याबद्दल पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने बडे यांचा सत्कार करण्यात आलाय। गेल्या 50 वर्ष लोककलेत काम करून योगदान दिले आहे अशा गरीब कलावंताला महाराष्ट्र शासन पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतलाय। हा खरा सन्मान तालुक्याचा आशीर्वाद मिळाल्याची भावना तमाशा कलावंत हिरामन बडे यांनी व्यक्त केली। मी वयाच्या 15 वर्षापासून कार्यक्रम करतो, तर माझं रनिंग आता 70 चालू आहे। मी 30 वर्षे रंगवत काढले, 10 वर्ष आनंद महाजनमध्ये काढले, असे मिळून मी 50 ते 55 वर्षे लोककलेमध्ये घातले। त्यानंतर मला मानधन नाही, मला कुठलं सरकारी काहीच नाही। मग मी खेडलेकर यांच्याजवळ मी निवेदन केलं की बा मी गरीब कलावंत आहेत, तुम्ही मालक लोकाला विठाबाई असे लोकांना पुरस्कार देता, आम्हा गरीब कलावंताकडे काही बघा। मग खेडलेकर संगमनेरचे पत्रकार त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे माझं नाव दिलं की बा अशा पद्धतीचा कलावंत आहे, इतक्या वर्षे सोगाडे आहे, ऑर्गन वाजतो, वगात कामं करतो, त्याच्याकडे फारशी आहेत, एकदम उत्कृष्ट महाराष्ट्रातला एक नंबरचा सोगाडे आहे आणि त्याला काही भेटू शकत नाही। म्हणून सरकार मायबाबांनी माझी यावर्षी निवड केली आणि मला त्या 31 तारखेला 1 लाखाचा पुरस्कार देऊन मला मानचिन्ह देऊन महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार हे जाहीर केला। ते माझ्या पाथर्डी तालुक्याचं माझ्या मोठ्याच्या याचं आशीर्वाद दिला। येत्या 31 तारखेला रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बडे सन्मानित होणार असून या सत्कार सोहळ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दुधाळ यांनी अधिक माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला क्षेत्रातील मान्यवरांना जो पुरस्कार दिला जातो, त्या जो चालू 2015चा राज्यस्तरीय पुरस्कार पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र जुने कलावंत श्री हिरामनजी बडे यांना जाहीर झालेला आहे। पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह व 1 लाख रुपये असं आहे। 31 जानेवारी रोजी त्यांना रत्नागिरी येथे पुरस्कार देण्यात येणार आहे। याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या मित्रमंडळींनी अशा कलाकाराचा सत्कार करायचं ठरवलं व आम्ही आज त्यांना फुलाची पाकळी या रूपाने त्यांचा सत्कार करतो। त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो। यावेळी बंडू शेठ दानापुरे, अरविंद सोनटक्के, सुखदेव मर्दाने, योगेश रासने, माऊली उदबत्ते, आनंद लुनावत, नाना चव्हाण, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते। पाथर्डीहून सुनील भोंगळ, गरजा महाराष्ट्र न्यूज। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।